न्यूजमध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। अधीक्षक अभियंत्यांच्या आश्वासनानंतर माजी आमदार अनिल गोटे यांचे अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित। गरुड कॉम्प्लेक्स येथे धुळे व्यापारी महासंघातर्फे रक्तदान शिबिर संपन्न। शहर व परिसरातून दुचाकी चोरी करणारा मालेगाव येथील चोरटा 3 दुचाकीसह जेरबंद। आणि लोणखेडी ते मोरशेवडी ते पंढरपूर पायी दिंडीस प्रारंभ। आता बातमीपत्र विस्ताराने। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 ते शेतकरी पुतळ्यापर्यंतच्या रस्त्याला अडथळा निर्माण करणाऱ्या 3 संस्थांविरोधात माजी आमदार अनिल गोटे यांनी पुकारलेले अन्नत्याग आंदोलन अधीक्षक अभियंता अनिल पवार यांच्या आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले। 2 दिवसात रस्त्याचे मुर्मीकरणाचे काम पूर्ण होणार आहे। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 ते शेतकरी पुतळ्यापर्यंतच्या रस्त्याला अडकाठी आणणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका व कृषी महाविद्यालय यांच्या विरोधात माजी आमदार अनिल गोटे यांनी शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला होता। त्या पार्श्वभूमीवर लोकसंग्राम पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वाजत गाजत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर पोहोचून घोषणाबाजी केली। अधीक्षक अभियंता अनिल पवार यांनी आंदोलकांची भेट घेऊन माजी आमदार अनिल गोटेंशी चर्चा केली। 2 दिवसात काम सुरू करण्याचे आश्वासन दिल्यामुळे माजी आमदार अनिल गोटे यांनी अन्नत्याग आंदोलन स्थगित केले आहे। माजी आमदार अनिल गोटेंच्या या आंदोलनाला धुळे शहरातील संभाजी ब्रिगेड व अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक संघाने पाठिंबा दिला होता। त्यामुळे हे आंदोलन तीव्र होणार अशी सगळ्यांना आशा होती। परंतु अधीक्षक अभियंता अनिल पवार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन माजी आमदार गोटेंशी चर्चा केली। 2 दिवसात रस्त्याच्या कामावर मशिनरी आणून कामाला सुरुवात होईल। शुक्रवारपर्यंत मुर्मीकरण करण्यात येईल असे आश्वस्त केले। कामात प्रगती दिसली नाही तर पुढील शनिवारी तीव्र आंदोलन करू असा इशारा बांधकाम विभागाला माजी आमदार गोटेंनी दिला। या आंदोलनात अकबर अली सय्यद, तेजस गोटे, दिलीप साळुंखे, प्रशांत बदाने, विजय वाघ, सलीम शेख, संभाजी ब्रिगेडचे हेमंत बडक, अशोक जाधव, मनोज रुईकर, भूषण बागुल, राजेंद्र गवळी तसेच लोकसंग्रामचे अविनाश लोकरे, डॉक्टर संजय पिंगळे, सोमनाथ चौधरी, मनोज वाल्ले, योगेश पाटील, सुरेखा नांद्रे, ज्योती चौधरी, सुषमा महाले, किशोर चौधरी, बाळू शेंडगे, दीपक जाधव, प्रकाश महानोर, भूषण पाटील, प्रवीण राणा, सचिन रुनवाल, डॉक्टर अनिल पाटील, नाना पाठक, मनीष थोरात, बाळू शेंडगे, विशाल चित्ते, शिवाजी पाटील, भोला गोसावी, बंटी ऐगरे, भैया बच्चाव आदी सहभागी झाले होते। तुम्ही सगळे पत्रकार आहात, शहराचे खरा तुम्हाला माहिती आहे। याच्यामध्ये माझा काय स्वार्थ आहे काय? म्हणजे धुळेकर नागरिकांचे हाल झाले पण आमचा राष्ट्रीय खंड शमला पाहिजे काय? असे जे लोक आहेत काय, या लोकांचं आणि या लोकांच्या पाठीमागे राहून जे कामामध्ये अडथळा करतात यासाठी हे आजचं आमचं आंदोलन आहे। आणि मी तुम्हाला सांगतो, त्या ठिकाणी आज मला बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे फोटो आले, कॅप्चर आली की आम्ही काम सुरू केले। मी या कामावर अजिबात समाधानी नाही। याचं कारण 2-3 JCB लावाल, हा 2.5 किलोमीटर लांबीचा रस्ता आहे, म्हणजे अजून 5 वर्ष काम चालू ठेवायचे का काय? तर नितीन गडकरींनी एका दिवसामध्ये 30 किलोमीटर रस्ता करून जागतिक रेकॉर्ड केलं। आणि तुम्हाला जानेवारी 30 पासून आजपर्यंत 2.5 किलोमीटर रस्ता करता येत नाही काय? मी आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की त्या ठिकाणी 2 पोकलँड, 8 JCB आणि 2 रोलर आणून पाणी मारून कच्चा रस्ता पावसाळ्याच्या आज केलाच पाहिजे, अन्यथा हे आंदोलन आम्ही मागे घेणार नाही। जागतिक रक्तदान दिनानिमित्त धुळे व्यापारी महासंघातर्फे शुक्रवारी शहरातील गरुड कॉम्प्लेक्स येथे आयोजित रक्तदान शिबिरात सुमारे 300 बाटल्या रक्त संकलित करण्यात आले। 14 जून जागतिक रक्तदान दिनानिमित्त धुळे व्यापारी महासंघातर्फे शहरातील गरुड कॉम्प्लेक्स येथे शुक्रवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। रक्तदान शिबिरात सुमारे 300हून अधिक बाटल्या रक्त संकलनाचा संकल्प करण्यात आला होता, तो पूर्ण करण्यात आला। रक्तदान शिबिराचे उद्घाटन महानगरपालिकेचे आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी रक्तदात्यांना बॅग आणि हेडफोन भेट म्हणून देण्यात आला, तसेच सत्कार देखील करण्यात आला। या प्रसंगी मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील, धुळे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग, प्रवीण लुल्ला, प्रशांत देवरे, सुभाष कोटेचा, अजय नाशिककर, राजेश गिंदुडिया, महेंद्र सोनार,
सूरज शर्मा, मनीष उपाध्याय, पवन कटारिया, अशोक डियालानी आदी व्यापारी पदाधिकारी तसेच व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरामध्ये रुग्णांना रक्त नसल्यामुळे येणारी अडचण दूर करण्यासाठी आज 14 जून जागतिक रक्तदान दिवस याचं औचित्य साधून रक्तदान शिबिराचं आयोजन आपण केलेलं आहे. रक्तदान करणाऱ्या सगळ्या रक्तदात्यांना आवाहन करण्यात आलं आणि त्याप्रमाणे आज मोठ्या प्रमाणावर रक्तदात्यांची इथं लाईन लागलेली आहे. या अवेअरनेससाठी किंवा यांना जनजागृती करण्यासाठी काल सकाळी एक रॅली पण काढण्यात आलेली होती, ज्याद्वारे रक्तदानाचे महत्त्व त्या रॅलीद्वारे लोकांना सांगण्यात आले. आज समस्त धुळेकरांना पुनश्च आवाहन करतो की शहराच्या रुग्णांच्या अडचणीला दूर करण्यासाठी व्यापारी महासंघाने घेतलेल्या या कार्यक्रमात आपण सहभागी व्हा. गरुड कॉम्प्लेक्समध्ये आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत रक्तदान सुरू आहे. आपल्याला आवाहन करण्यात येतं की कृपया रक्तदानासाठी या. आपलं पाणी म्हणजे जीवन आहे, तसं रक्त म्हणजे आपलं जीवन आहे. आणि इतकं पुण्याचं काम, रक्तदानाचं काम हे धुळे व्यापारी संघ आज या निमित्तानं करते, जागतिक रक्तदान दिनाच्या निमित्तानं. तर मी आपल्याला सर्वप्रथम धन्यवाद देते जागतिक धुळे व्यापारी महासंघाला. आम्ही सगळे आपल्या पाठीशी आहोत. आमची खरेदी तुमच्याकडूनच होईल याची दक्षता आम्ही इथून पुढे तरी घेऊ. माझ्यापासून सुरुवात करते. निश्चित आपण खूप पुण्याचं काम करतोय. आज आपण टार्गेट ठेवलं की 300 बॉटल रक्त किंवा बॅग रक्त द्यायचं. तर हे रक्त दिलं जाईल. मी आता गेल्यावर माझ्या ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांना पण आवाहन करेल, ज्यांना शक्य आहे त्यांनी जाऊन इथे रक्तदान करा. माझी इच्छा होती रक्तदान करायची, पण मला सांगितलं की तुमचं 12.5 बॉर्डरवर आहे, तुम्हाला करता येणार नाही. पुढच्या वेळी नक्की येईल तुमच्याकडे, तेव्हा ते त्या बॉर्डर लाईनच्या पुढे असेल आणि निश्चित रक्तदान करेल. खरंच या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देते, खूप शुभेच्छा देते. असे समाजोपयोगी कार्यक्रम आपल्या हातून जास्तीत जास्त घडवतो. हे जे मोबाईल व्यापारी असोसिएशन आहे, त्यांनी हा मोठा पुढाकार घेऊन हे कामाचं हाती घेतलेलं आहे, त्यांना पण माझ्या शुभेच्छा आणि त्यांना धन्यवाद देते. आणि जास्तीत जास्त धुळेकरांना आपल्या सगळ्या सन्माननीय रिपोर्टर, न्यूज आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावाल्यांच्या माध्यमातून अशी विनंती करते, आवाहन करते की जास्तीत जास्त जणांनी आज इथे रक्तदान करावं. धन्यवाद. धुळे शहर व परिसरातून दुचाकी चोरी करणाऱ्या मालेगाव येथील चोरट्यास शहर पोलिसांच्या पथकाने 60,000 रुपये किमतीच्या चोरीच्या 3 दुचाकीसह जेरबंद केले. धुळे शहर व परिसरातील दुचाकी चोरणाऱ्या मालेगाव येथील चोरट्याला शहर पोलिसांच्या पथकाने सुरत बायपास रस्त्यावर पकडून त्याच्याकडून चोरीच्या 60,000 रुपये किमतीच्या 3 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की धुळे शहरातील रामनगर येथील राहणाऱ्या पवन हिरामन पाटील वय 24 या तरुणाची MH18 BQ 3412 क्रमांकाची दुचाकी जेल रोड भागातून दिनांक 11 जून रोजी चोरट्यांनी लंपास केली होती. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. दुचाकी चोरीबाबत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन हे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळत होते. पवन पाटील यांची दुचाकी मोहम्मद तय्यब अब्दुल हमीद राहणार मालेगाव याने चोरल्याची व तो सुरत बायपास रस्त्यावरील हॉटेल चंद्रदीप जवळ चोरीच्या दुचाकीसह उभा असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महाजन यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मोहम्मद तय्यबला ताब्यात घेतले. दुचाकी चोरीची त्याने कबुली दिली. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने 2 दुचाकी संगमा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत काटेरी झोडपात लपवल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी या 2 दुचाकी जप्त केल्या. 60,000 रुपयांच्या 3 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, दिनेश परदेशी, सचिन गोमसाळे, संजय सूर्यवंशी, रवींद्र गिरासे, कुंदन पटाईत, अमोल पगारे, अमित रणमळे, प्रवीण पाटील, शाकीर शेख, वसंत कोकणी, तुषार पारदी, योगेश ठाकूर आदींनी केली. नमस्ते. 11 तारीख को धुले शहर पुलिस स्टेशन के अंडर हमारा जो जेल रोड के नियर बाई एक मोटरसाइकिल चोरी हुआ था, तो उसका जो कंप्लेंट है हमको कल आया था 13 तारीख को. हमने कल 13 तारीख को हमने दर्ज किया था कंप्लेंट एंड उसके बाद हमारा धुले शहर पुलिस स्टेशन का जो ड्यूटी स्टाफ है एंड उसका PA धीरज महाजन, तो वो सारे उसको डिटेक्शन के काम में लग गया. तो उसमें हमने जैसे ही हमको CCTV फुटेज वगैरह वो देखने के बाद हमको ये इन्फॉर्मेशन, उसका जो आरोपी है उसका नाम वगैरह पता चल गया. उसके
बाद उसने बाइक कहाँ पे डंप किया वो भी पता चल गया। तो उसमें हमने बाइक को भी रिकवर किया और फिर आरोपी को भी अरेस्ट किया। फिर जब आरोपी को अरेस्ट करते समय हमको उसके साथ और जो पुणे में जो चोरी हो गया ऊपर गुना दाखिल है, वैसे हमको 2 मोटरसाइकिल मिल गया। तो अभी तक हमारा 3 मोटरसाइकिल उससे हमने रिकवर किया। तो ये पूरी कार्रवाई के लिए मैं ये धीरज महाजन एंड उसका जो PSI एंड उसका DB स्टाफ है उसको शुभेच्छा देता हूँ। एंड पूरी कार्रवाई के अंदर हमारा SP सर एंड एडिशनल SP सर की गाइडेंस के अंदर हुआ है। धन्यवाद। हरिभक्त परायण गवळी बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली लोणखेडी ते मोरशेवडी ते पंढरपूर पायी दिंडीस धुळे तालुक्यातील लोणखेडी येथून शुक्रवारी सकाळी 8 वाजता प्रारंभ करण्यात आला। हरिभक्त परायण गवळी बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली लोणखेडी ते मोरशेवडी ते पंढरपूर पायी दिंडी धुळे तालुक्यातील लोणखेडी येथून शुक्रवारी सकाळी 8 वाजता प्रारंभ करण्यात आला। गेल्या 32 वर्षापासून हरिभक्त परायण गवळी बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली सदर पायी दिंडीचे आयोजन करण्यात येत आहे। पायी दिंडी सोहळ्यात पहाटे काकड आरती, दुपारी प्रवचन, सायंकाळी हरिपाठ, भजन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत। पायी दिंडी सोहळ्यात पहाटे काकड आरती, दुपारी प्रवचन, सायंकाळी हरिपाठ, भजन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत। पायी दिंडी 1 महिना 6 दिवसानंतर पंढरपूर येथे पोहोचणार आहे। पायी दिंडी लोणखेडी, मोरशेवडी, आरवी, कंदाने, देवारपाडे, सायने, मालेगाव, घोडेगाव, कुंदलगाव, अनकवाडी, सावरगाव, सोनवणे वस्ती, येवला, कोपरगाव, शिर्डी, गणेशवाडी, आनंदाश्रम, देवळाली, प्रवरा, राहुरी, अहमदनगर, वाळूज, घोगरगाव, मुळेवाडी, भांडेवाडी, कर्जत, देवळाली, टेंभुर्णी, करकंब आणि शेवटी पंढरपूर या ठिकाणी पोहोचणार आहे। या दिंडीस अध्यक्ष हरिभक्त परायण प्रकाश महाराज उर्फ बापू नाना, उपाध्यक्ष हरिभक्त परायण किसन शेलार तसेच खजिनदार पुंजाराम अण्णा यांचे विशेष सहकार्य लाभत आहे। या पायी दिंडीत हरिभक्त परायण गवळी बाबा, सद्गुरू एकनाथ महाराज रानपळा संस्थान, हरिभक्त परायण मोठभाऊ पाटील, हरिभक्त परायण दीपक पाटील, नरहरी पाटील, पिंटू पाटील, उत्तम पाटील, सदानंद गवळी आदी सहभागी झाले आहेत। रिपीट यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले आहेत। श्री क्षेत्र रानमळा सद्गुरू एकनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने बालमनोचारी मधवाप्पा यांच्या कृपेने आज लोणखडी विठ्ठल मंदिरातून निघणारा हा पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र लोणखडी तर श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा आणि या ठिकाणी रात्री मुक्काम झाला। सर्वांनी चांगली व्यवस्था केली आनंदाने आणि आज आम्ही या इथून निघणार आहे। तर सर्व भाविकांनी सहकार्य करून मदत करून आणि गावातून मिरवणूक घेऊन आपण मार्गाला लागणार आहे। रामकृष्ण। लोणखडी इथून निघून कमीत कमी 1 महिना 6 दिवस श्री क्षेत्र लोणखडी विठ्ठल मंदिर तर श्री क्षेत्र पंढरपूर 1 महिन्याचा प्रवास आहे। दर मुक्काम करीत आणि भजन कीर्तन प्रवचन काकड आरती हे रोजचं कार्यक्रम चालत असतो आणि सर्व भाविक सहकार्य करत पंढरपूर। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। अधीक्षक अभियंत्यांच्या आश्वासनानंतर माजी आमदार अनिल गोटे यांचे अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित। गरुड कॉम्प्लेक्स येथे धुळे व्यापारी महासंघातर्फे रक्तदान शिबिर संपन्न। शहर व परिसरातून दुचाकी चोरी करणारा मालेगाव येथील चोरटा 3 दुचाकीसह जेरबंद। आणि लोणखेडी ते मोरशेवडी ते पंढरपूर पायी दिंडीस प्रारंभ। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।